नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची आणि प्रॉपर अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 2 हप्ते संक्रांतीपूर्वी वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि याच्या अंतर्गत विरोधी पक्षनेते आहेत तर यांच्याकडून लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो निवडणुकांच्या कालावधीमध्ये वितरित करू नये अशा प्रकारची मागणी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे देण्यात आली होती। पण याच्यावरती देखील आपण सकाळी व्हिडिओ पाहिला होता। याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील तर यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची जी ऑनगोईंग योजना आहे किंवा ऑनगोईंग स्कीम आहे तिचा लाभ चालू राहणार आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना जो लाभ आहे डिसेंबर आणि जानेवारी तर या 2 महिन्यांचा लाभ संक्रांतीपूर्वी मिळणार आहे। पण आता नुकतीच जे सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज येत आहेत, मोठे न्यूज चॅनल या ठिकाणी येत आहे की राज्य निवडणूक आयोग याने लक्षात घ्या की केवळ प्रलंबित हप्ते असतील आणि त्याचबरोबर मागील महिन्याचा हप्ता असेल तर हे हप्ते वितरित करण्यासाठी शासनाला परवानगी दिलेली आहे। पण लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात वितरित करता येणार नाहीये। तर अशी मोठी बातमी सध्या आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जर हा लाभ वितरित होत असेल, मकर संक्रांतीसाठी केवळ एकच दिवस बाकी आहे, त्यामुळे आता जर लाभ वितरित होत असेल तर लक्षात घ्या आता ही घोषणा जी आहे ती कोणत्याही वेळी होऊ शकते आणि साधारणतः उद्यापासूनच हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। पण लक्षात घ्या आता मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जो लाभ आहे एकतर नोव्हेंबर महिन्याचा जो प्रलंबित हप्ता आहे तो देखील येऊ शकतो आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा तर केवळ या 2 महिन्याचे लाभ आहेत ते वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। तर या महिन्यांचा लाभ आहे तो वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण लक्षात घ्या सगळाच निर्णय आहे तो शासनाकडे आहे, त्यामुळे किती हप्ते वितरण होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे ही आत्ताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखोंच्या सुमारामध्ये काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे। अशा लाडक्या बहिणी देखील आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी कमेंट करत आहेत। काही लाडक्या बहिणी आहेत महिला बाल विकास कल्याण जे कार्यालय आहे या ठिकाणी गेल्या होत्या तर त्यांना KYC चुकलेली आहे, त्याचबरोबर तुमचा आधार सीडिंग नाही आहे, यासारख्या अनेक कारणं देऊन तुमचा अर्ज लक्षात घ्या की तुमचा लाभ आहे तो अपात्र ठरवण्यात आलेला आहे किंवा तुमचा लाभ आला नाही आहे अशी देखील कारणं लाडक्या बहिणींना मिळत आहेत। पण अशी संख्या जरी असली की KYC चुकलेली आहे किंवा त्यांचं लक्षात घ्या की आधार सीडिंग डिॲक्टिवेट झालेलं आहे तर याचं प्रमाण काढून देखील अजून मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत की पात्र असून देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाहीये आणि लक्षात घ्या केवळ संबंधित विभागातील अधिकारी सांगत आहेत, अजून तरी घोषणा झाली नाहीये किंवा तशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली नाहीये की यातील लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं आहे किंवा काही कारणांमुळे अपात्र झालेले आहेत। तर याचं स्पष्टीकरण मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरात लवकर द्यावं, त्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवता येणार नाहीये। त्यामुळे थोडा वेळ प्रतीक्षा करा। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना लाभ वितरित केला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या संदर्भात प्रॉपर माहिती देता येणार आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा मागील जो हप्ता आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे। यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो अग्रिम स्वरूपात वितरित करता येणार नाही आहे अशी माहिती आल्यामुळे आता शासन किती हप्ते वितरित करतोय याकडेच लक्ष लागून आहे। तर अशा प्रकारे ही आताची आणि मोठी अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो हप्ता आहे तो सगळ्यांनाच येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये